नमस्कार मित्रांनो. 2024मध्ये धनु राशीसाठी गोष्टी काही अपेक्षेप्रमाणे झालेल्या नव्हत्या. म्हणजेच तुम्ही कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करायची ती पूर्ण होत नव्हती किंवा एखाद्या गोष्टीसाठी बरीचशी वाट बघायला लागत होती आणि तुमची जी रास आहे ही जास्त काही पेशन्स धरणारी नाही आहे. गोष्टी पटापट झाल्या पाहिजेत, झटपट झाल्या पाहिजेत असं वाटत होतं, पण तो गोष्टी तशा काही होत नव्हत्या. याचप्रमाणे आरोग्याच्या संदर्भातले त्रास यांनी सुद्धा डोकं वर काढलं होतं. जे काय तुमचं करिअर आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा तुमच्याकडून जास्त काम करून घेतलं जात आहे काही काय अशा प्रकारचे काही अनुभव किंवा अशा प्रकारची काही तुमची मानसिकता झालेली होती. आता 2025मध्ये यामध्ये नेमका काय बदल होणार आहेत? बदल नक्की होणार आहे, कारण तुमच्या राशीचा जो स्वामी षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करत आहे तो मे महिन्यानंतर तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. या सोडे चतुर्थातला राहू जो चतुर्थात भ्रमण करतो आहे तो तृतीयात जाणार आहे. दशमातला केतू तुमच्या भाग्यात जाणार आहे आणि तृतीयातला जो शनी आहे तो तुमच्या चतुर्थात येणार आहे. एकंदरीतच हे जे ग्रह आहेत त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत त्याचे प्रभाव तुम्हाला 2025मध्ये धनु राशीसाठी कशा प्रकारचे मिळतील, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवायला हवं. तुमच्या आयुष्याचं असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय, सध्या तो वक्री आहे. दिनांक 15 मे नंतर हा तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि वर्षाच्या सुरुवातीपासूनच जो मंगळ ग्रह आहे हा तुमच्या अष्टमात भ्रमण करतो आहे, तो वक्री असणार आहे. 22 जानेवारीला हा तुमच्या सप्तमात जाईल आणि जवळजवळ 3 एप्रिल नंतर परत हा तुमच्या अष्टमात येईल. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण वर्षाच्या सुरुवातीपासून थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. अगदी मे महिन्यापर्यंत आरोग्याच्या संदर्भातले त्रास, मग ते मानसिक असतील किंवा शारीरिक असतील, हे थोडेसे जास्त प्रमाणातच जाणवतील. त्यानंतर मात्र गोष्टी तुमच्या साधारण अपेक्षेप्रमाणे होते. म्हणजे गेल्या साधारण 5-6 वर्षामध्ये म्हणजे 7.5 तुम्ही हा अनुभव घेत आहात की बऱ्याच वेळा तुम्हाला वाटलं असेल किंवा ऐकलंही असेल की 7.5मुळे गोष्टी बऱ्याचशा व्यवस्थित मार्गी लागते, पण 7.5 संपल्यानंतर सुद्धा गोष्टी काही मार्गी लागत नव्हत्या, कारण गुरुचं बळ काही तुम्हाला मिळालं नव्हतं. काळजी करू नका. मे महिन्यानंतर थोडीशी कड काढा किंवा थोडासा पेशन्स जरा. मे महिन्याच्या नंतर गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील, त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. परंतु इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जानेवारी जो महिना आहे किंवा फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये आरोग्याच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे त्रास असतील तर दुर्लक्ष मात्र अजिबात करू नका, कारण मंगळ हा जो तुमच्या अष्टम आणि सप्तम स्थानांमध्ये भ्रमण करणार आहे तो तुम्हाला थोडासा चकवा देऊ शकेल, कारण बऱ्याच वेळा आरोग्याचे त्रास हे छोटे वाटतात नंतर ते उग्र रूप धारण करतात. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत की तुमचा आर्थिक स्तर नेमका कशा प्रकारचा राहील. आर्थिक स्तराच्या बाबतीत सांगायचं झालं तर फारशी काही काळजी करू नका. आर्थिक स्तर तुमच्या अपेक्षेच्या आसपासच राहील. म्हणजे खूप काही मोठा प्रॉब्लेम किंवा आर्थिक बाबतीत खूप काही मोठे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स येणं अशा प्रकारचे काहीही अनुभव येणार नाही. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. फक्त साधारणतः 28 ऑक्टोबरपासून ते 8 डिसेंबर 2025 पर्यंत जो कालावधी आहे त्यामध्ये थोडंसं तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास थोडेसे डोकं करतात आणि तुमचे जे स्पेंडिंग्स असतील हे स्पेंडिंग्स थोडेसे वाटतील आणि थोडंसं स्ट्रेस वगैरे आल्यासारखं वाटेल. बाकी काळजी करू नका. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे राहतील. इथे एक गोष्ट थोडीशी सांगावीशी वाटते. ती गोष्ट म्हणजे साधारणतः 30 एप्रिलपासून ते जवळजवळ 19 मे पर्यंत जो कालावधी आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. आता हे जे निर्णय आहेत हे आर्थिक बाबतीत असतील, रिलेशनशिपच्या बाबतीत असेल किंवा अन्य कुठल्या क्षेत्रामधले असेल, अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. या दरम्यान जर का तुम्हाला फिरण्याचं जरी काही हे आले तरी तर फिरण्याच्या म्हणजे ट्रॅव्हलिंगचे वगैरे काही योग आले तर त्या दरम्यान सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. या दरम्यान जे तुमचे भावंड आहेत, भाऊ बहिणी आहेत, त्यांच्याबरोबर काही वाद चाललेले असेल ते सुद्धा जास्तच प्रमाणात डोकं वर काढू शकतात आणि त्याचे त्रास तुम्हाला होऊ शकतील. काळजी घ्या. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल तर गेल्या साधारण वर्षभरापासून जो राहू आहे हा तुमच्या चतुर्थातच भ्रमण करतो आहे, परंतु या वर्षीच्या 19 मे नंतर हा राहू तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आणि साधारणतः 30 एप्रिल नंतर 30 मार्च नंतर शनी जो आहे तो सुद्धा चतुर्थात येणार आहे. तर एकंदरीत या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
मार्च आणि एप्रिल हे जे 2 महिने आहेत किंवा मार्च, एप्रिल, मे हे जे 3 महिने आहेत, या 3 महिन्यामध्ये घरातली जी गोष्ट असेल, घरातली जी परिस्थिती असेल, ती थोडीशी तापदायक होऊ शकेल, वातावरण थोडंसं गडबड होऊ शकेल, घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध थोडेसे दुरावल्यासारखं वाटेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही टोकाचे अनुभव येऊ शकतील, तर थोडंसं लक्ष द्या. त्यांच्या आरोग्याकडे बारीक लक्ष ठेवणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे घरामध्ये जर का अशा व्यक्ती असेल किंवा त्या व्याधीने त्रस्त आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा साधारणतः हे जे मी महिने सांगितले म्हणजेच मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यामध्ये त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. या 3 महिन्यामध्ये घराच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. म्हणजे नवीन घर घेणं, असलेलं घर विकणं, घरामध्ये रिनोव्हेशन करणं किंवा घरामध्ये उपायांच्या संदर्भातल्या काही गोष्टी करणं हा प्रकार करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील किंवा गोष्टी विपरीत होऊ शकतील, याकडे लक्ष देणं गरजेचे राहील. यानंतर आपण चर्चा करू तुमचं लव्ह लाईफ हे नेमकं कशा प्रकारचं असेल. तर लव्ह लाईफबद्दल काही काळजी करू नका. तुमचं लव्ह लाईफ जे आहे ते व्यवस्थित राहील, स्मूथ राहील, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. फक्त त्या गर्भवती महिला आहेत त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजे जवळजवळ जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं राहील. हाच भाग साधारण विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा राहील. विद्यार्थी वर्गाने सुद्धा पहिले जे 2-3 महिने आहेत त्यामध्ये तुमचे जे एफर्ट्स आहेत, तुमचे जे प्रयत्न आहेत हे जास्तच प्रमाणात तुम्हाला देण्याची गरज आहे, जेणेकरून गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होऊ शकतील. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवनाबद्दल. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हे जे 3 महिने आहेत, या 3 महिन्यादरम्यान जे तुमचे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्याबरोबरचे जे नातेसंबंध आहेत हे थोडे ताणले जाऊ शकतील, प्रॉब्लेम येऊ शकतील. त्यांच्या आरोग्याचा संदर्भ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास कधी कधी असंही होईल की त्यांना ऑलरेडी काही त्रास असतील, मेडिकल हिस्ट्री तशा प्रकारची असेल, तर हे जे त्रास आहेत हे टोक गाठू शकतील. या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. मात्र जो गुरु तुमच्या सप्तमात येणार आहे मे नंतर, तो मात्र तुम्हाला चांगला राहील. तर जवळजवळ 15 मे नंतरचा कालावधी तुम्हाला चांगला राहील. ज्या व्यक्ती विवाह सुख आहेत म्हणजे विवाह करण्यासाठी तयार आहेत त्यांच्याकरता हासाठी कालावधी खूप चांगला राहील. सप्तमात येणारा गुरु विवाह ठरणं, विवाह प्रत्यक्षात होणं अशा प्रकारचे अनुभव येतील. त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे म्हणजे नातेसंबंध सुद्धा तुमचे सुव्यवस्थितपणे दिसून येतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत की तुमचं म्हणजे जे करिअर आहे त्या संदर्भामध्ये, करिअरच्या संदर्भामध्ये सुद्धा गेल्या साधारण वर्षभरापासून तुम्ही अनुभवलेले असतील की वरिष्ठांबरोबर किंवा तुमचे जे सहकर्मी असते त्यांच्याबरोबर जे नातेसंबंध आहेत काय ते काही ठीक नाही. छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवाद होत आहेत. तुम्हाला असं वाटलेच की आपण जास्त काम करून घेतलं जात आहे. काळजी करू नका. या वर्षीचा साधारण मे नंतरचा जो कालावधी आहे तो चांगला राहील, परंतु तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे चुकीचे किंवा टोकाचे निर्णय घेऊ नका. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या वर्षीच्या साधारण मे नंतरचा जो कालावधी आहे हा तुमच्यासाठी खूपच चांगला राहील, अतिशय शुभफलदायी राहील. म्हणजेच ज्या गोष्टी आत्तापर्यंत तुम्ही काय अनुभवलेल्या नव्हत्या किंवा ज्या गोष्टींची अपेक्षा पूर्ती झाली नव्हती ती साधारण मे महिन्यापासून बऱ्याच प्रमाणात राहील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे मानसिक स्वास्थ्य आहे हे बऱ्याच प्रमाणात स्थिरावेल. तुम्हाला चांगलं इन्कम वगैरे होईल. महत्त्वपूर्ण अडकलेली कामं तुमची मार्गी लागतील आणि अशी कामं की ज्याबद्दल तुम्हाला थोडासा डाऊट आहे किंवा अशी कामं जी तुम्हाला हातात घ्यायची आहेत परंतु ती घ्यायची हिंमत होत नाही आहे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या साधारण तुम्ही मे महिन्याच्या नंतर जर काय केल्या तर त्या सुरळीत पडू शकतील किंवा त्याला चांगले मार्ग मिळू शकतील. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होऊ शकतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगाचे जे प्रभाव परिणाम आहेत हे नेमके या वर्षामध्ये तुमच्यासाठी कशा प्रकारचे असतील. जसं की रवी आणि शनीची जी युती आहे ही युती तुमच्या तृतीय स्थानामध्ये होणार आहे 12 मार्चला. तर या दरम्यान कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहा. जर का या दरम्यान तुम्हाला प्रवासाचे योग आले तर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. जर तुम्ही कुठल्या सरकारी प्रकरणामध्ये अडकलेले असाल तर हा कालावधी तुम्हाला त्रासदायक जाऊ शकेल. तर साधारणतः 5 मार्चपासून ते जवळजवळ 15 किंवा 18 मार्चपर्यंतचा जो कालावधी आहे त्या दरम्यान तुम्हाला थोडंसं सतर्क राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे भावंडांबरोबरचे नातेसंबंध सुद्धा ताणले जातील किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास लोक कव्हर करू शकतील. याचप्रमाणे रवी आणि राहूची युती जो आहे ती साधारण त्याचा जो प्रभाव आहे तो 15 मार्चपासून ते जवळजवळ 25 मार्चपर्यंत तुमच्या
चतुर्थ स्थानामध्ये दिसून येईल. खास करून घरातलं जे वातावरण असेल त्या दरम्यान गढूळ झाल्यासारखं वाटेल. घरातले जे मुख्य व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. घरातल्या व्यक्ती तुमच्यामध्ये थोडंसं गैरसमजाचं वगैरे वातावरण निर्माण होईल. या दरम्यान सुद्धा तुमचे जे वास्तू किंवा घराच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. घरामध्ये वादविवाद या दरम्यान थोडे वाढतील. याचप्रमाणे शनी आणि राहूची युती सुद्धा 14 एप्रिलला होणारा तुमच्या चतुर्थ स्थाना म्हणजे चतुर्थ स्थानाशी संबंधित जे की मी अगदी सुरुवातीला सांगितलं होतं की तुमच्या घरातल्या ज्या प्रॉब्लेम आहेत या वर्षी थोडेसे मार्चपर्यंतच्या कालावधीमध्ये बऱ्याच प्रमाणात वाढू शकते. जर 14 एप्रिलला होणारी शनी आणि राहूची युती ही जवळजवळ 36 वर्षानंतर होते, तर या दरम्यान घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. घराच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे व्यवहार या दरम्यान करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील किंवा तुम्हाला फसवणुकीला वगैरे सुद्धा सामोरं जावं लागू शकेल. थोडंसं अलर्ट राहणं, सजग राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे रवी आणि गुरुची जी युती आहे ही युती तुमच्या सप्तम स्थानात होणार आहे दिनांक 24 मेला. ही जी युती आहे ही युती तुमच्याकडे अतिशय शुभफलदायी राहील. तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीसाठी ही युती फार महत्त्वाची राहील. त्याचा जो प्रभाव आहे तो साधारण 15 मेपासून तर 30 मेपर्यंत दिसेल. या दरम्यान महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागणं. याचप्रमाणे तुम्ही जर का विवाहाच्या संदर्भात विचार करत असाल तर त्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण सकारात्मक गोष्टी लागू होणं किंवा त्या मार्गी लागणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित येतील. याचप्रमाणे काही इन्व्हेस्टमेंट होणं, आर्थिक संदर्भातले काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडणं की ज्या सकारात्मक असतील, भविष्यकालीन योजनांच्या संदर्भातले सुद्धा काही अनुभव येणं अशा प्रकारचे चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित येतील. याचप्रमाणे मंगळ आणि केतूची जी युती आहे ती तुमच्या भाग्यस्थानामध्ये 22 जुलैला होणार आहे. आता या युतीचे सकारात्मक नकारात्मक दोन्ही परिणाम मिळतील. जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तुम्हाला या दरम्यान म्हणजे 22 जुलैला ही युती होते आहे तर साधारण 15 जुलैपासून ते 30 जुलैपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही चांगले आध्यात्मिक किंवा धार्मिक अनुभव येते. भविष्यकालीन योजनेच्या संदर्भात काही चांगले पिलू मिळते, चांगल्या इंट्युशन्स मिळू शकते. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. परंतु पित्याच्या स्वास्थ्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं या दरम्यान महत्त्वपूर्ण राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. याचप्रमाणे ग्रहणाचं या वर्षाचं जे ग्रहण आहे त्याचा जो प्रभाव आहे तो जवळजवळ 17 ऑगस्टपासून ते 17 सप्टेंबरपर्यंत राहील. तर या दरम्यान तुमची जी रास आहे ही थोडीशी सामाजिक आहे. तर तुमच्या सामाजिक इमेजकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तुमच्या सामाजिक इमेजला धक्का लागण्यासारखे काही प्रसंग निर्माण होऊ शकतील. याचप्रमाणे काही गोष्टी जर का तुम्ही कुठल्या सरकारी याच्यामध्ये फसलेले असाल तर त्या संदर्भातल्या सुद्धा गोष्टी या दरम्यान डोकं वर काढू शकतील. तुम्हाला त्रासदायक गोष्टी, थोडासा स्ट्रेस वगैरे या दरम्यान जाणू शकेल. कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम या दरम्यान अजिबात हाती घेऊ नका, खास करून कागदोपत्री व्यवहार. जर तुम्हाला या दरम्यान कुठे ट्रॅव्हलिंग वगैरे करायचं असेल तरी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे यावर्षी अशाही काही जन्मतारखा आहे की त्या जन्मतारखांना हे जे संपूर्ण वर्ष आहे हे अतिशय उत्तम जाणार आहे. जरी तुमची धनुरास असेल तरी सुद्धा साधारणतः ज्यांचा जन्मदिवस 15 जून ते 15 जुलैपर्यंतचा आहे किंवा 15 ऑक्टोबरपासून ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान आहे किंवा 15 फेब्रुवारीपासून ते 15 मार्च या दरम्यान ज्यांची जन्मतारीख आहे त्यांच्याकरता हे जे संपूर्ण वर्ष आहे 2025 ते अतिशय शुभफलदायी असणार आहे. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ती या दरम्यान होऊ शकतील. त्याचप्रमाणे अशाही काही जन्मतारखा आहेत की ज्यांना हे वर्ष फार त्रासदायक जाऊ शकेल. जसं की ज्यांची जन्मतारीख 18 मार्च ते 25 मार्च या दरम्यान आहे त्यांच्याकरता हे जे संपूर्ण वर्ष आहे हे त्रासदायक जाऊ शकेल. गोष्टी कॉम्प्लिकेटेड होऊ शकतील. त्यांना सांगणं एकच आहे की कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. बऱ्याच प्रमाणात ट्रान्सपरंट राहा. कुठल्याही जे कामं असेल ते रिस्क घेऊन करू नका किंवा कॉन्फिडन्समध्ये जाऊन करू नका. पूर्वी जर का जरी तुम्ही ती कामं केलेली असेल किंवा तुमच्याकडे झालेली असेल परंतु जर का आत्ता म्हणजे या वर्षात जर का तुम्ही ती या कामं हाती घेतली तर ती कामं अडकणं रखणं त्याच्यामध्ये तुम्ही फस्त जाणं त्याच्या संदर्भात त्रास होणं मनस्ताप होणं अशा प्रकारचे काय अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. तर कुठल्याही प्रकारची मोठी कामं हाती घेऊ नका. तर मित्रांनो हे होतं धनुराशीचं 2025 करताचं संपूर्ण वर्षफळ. धन्यवाद.